1 तारखेपासून बच्चू भाऊची जे पायदळ यात्रा चालू होती शेवटी चिखलदरा पाण्याच्या बॉटल जागेवर पोहोचवणार आहे. या कोपऱ्यावरून पाहत असाल आपला ह्या चौधरी संख्येने सांगा. जे आदिवासी बांधव आहेत ते या साईडला बसा. चिखलदऱ्यात सभेसाठी सध्या या ठिकाणी आले आहेत. तुम्ही हे सारं दृश्य पाहू शकता. कोणाला भाषण गिषण द्यायचं असेल, हजारोच्या मेळघाट मधले संख्येने लोक असेल, जे लोक आहेत निशाताई ते आहे का? या ठिकाणी आले असून तुम्ही जर तिकडच्या बाजूने निशाताई पाहिजे शमलकर, पारंपरिक जे आपले विमलताई, संजय भाऊ, कपडे घालून जे आदिवासी बांधव आहेत ते सर्व या ठिकाणी आजच्या या सभास्थळी एकत्र आले आहेत. संजय भाऊ साठा, बच्चू भाऊचा हा जो मेळघाटात पदयात्रेचा कार्यक्रम होता त्याला प्रचंड असा प्रतिसाद भेटला. दरम्यानच्या काळात तुम्ही जे तुमच्या सोबत होते ना, राज्य सरकारने त्यांनी 9 दिवस मेहनत केली. मेळघाट आमचे काही इथे गाव परिचय कर्जमाफी नव्हते, सुद्धा सरपंच केली आहे. आहे. पण संजय भाऊ तत्पूर्वी साठा. या ठिकाणी जर हे त्या विमलताई पण आदर्श ते सरपंच मोठ्या आहे. प्रमाणात टाळ्या वाजवा, लोक थोडीशी जे आहेत कंजूसीनं ते वाजवा. सध्या निरा या भोपळजीपणा ठिकाणी करताय. सध्या एकत्र आले असून हे पूर्ण फिरले 9 दिवस, सध्या बच्चू पूर्ण भाऊ मेहनत मंचावर केली या आले असून लोकांनी. आता याचं या आम्हाला मध्ये रस्ता काय माहित उद्घाटन नव्हता. होते हे पाहायला सगळं मिळणार आहे. असं शॉर्टकट कसा होईल, लोकांना जमा करणं, सगळी मेहनत. हे वाद्यवाले त्यांच्यासाठी एकदा सध्या सभास्थळी बच्चू भाऊ या ठिकाणी आले आहेत. आमचे मित्र सुद्धा या ठिकाणी आले आहेत. काय म्हणता आज जे बच्चू भाऊने या ठिकाणी म्हणजे कर्जमुक्ती आठवत आणि मेळघाटात स्वतः फिरल्या, काय नेमकं तुमच्या प्रतिक्रियात? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे जे बच्चूभाऊ कडूच्या नेतृत्वात जे आंदोलन सुरू आहे मेळघाट संघर्ष यात्रा, हे मेळघाटच्या इतिहासातील पहिली यात्रा आहे. तुम्ही सगळ्यांना बघितलं असेल की बच्चूभाऊ ना आमच्या समाजात जन्म झालेला आहे ना या क्षेत्राचा आहे. या क्षेत्राची त्यांची काही हे नाही, तरी पण ते आमच्या मेळघाट बंधूसाठी ते लढत आहे. त्यांच्यासोबत आम्ही पाठीशी आहे आणि जोपर्यंत बच्चूभाऊचे जे काही निर्णय राहील त्या निर्णयात आम्ही उभं राहू आणि त्याच्या आंदोलनाला आम्ही यश करण्यासाठी किंवा त्याच्या आंदोलनाला अजून चांगला निर्णय आला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा राहील. धन्यवाद. आता तुम्ही पाहत असाल की सध्या मेळघाटातले जे मोठे मोठे सध्या काही जे लोक आहेत ते जे मेळघाटातले लोक सध्या या ठिकाणी येत आहेत. तर सर्व हे जे या ठिकाणी लोक सध्या बसले आहेत. तर तुम्ही हे पाहू शकता की पारंपरिक गणवेशातही काही लोक जे आहेत ते सध्या या ठिकाणी आले आहेत. तर आपण काही जणांसोबत चर्चा करू. बच्चू भाऊ ज्या ज्या गावात गेले त्या त्या गावात पारंपरिक वाद्य घेऊन लोकांना या बच्चू भाऊचं स्वागत केलं. बच्चू भाऊ सोबत कितने दिन से और कैसा लग रहा है? 1 तारीख से था हमारे साथ में, पूरा मेलघाट हाथुर से घूमते घूमते इधर आया, बहुत अच्छा लगा। और बच्चू भाऊ का काम कैसा लगा? बहुत अच्छा लगा उसके काम। है ना? तो काका जी आपको कैसा लगा? अच्छा लगा, बहुत अच्छा लगा। सध्या तरुण महासोबत है, तू बच्चू भाऊ के साथ कितने दिन से और आज बच्चू भाऊ के लिए क्या देखने के लिए आ गया तू? अरे भैया 1 तारीख से 9 तारीख तक बच्चों काड़ू को साथ में है और पैदल यात्रा चालू है हमारा। और उनको इतना हम सपोर्ट कर रहे हैं कि हमारा मेलघाट का जितना भी समस्या है वो समस्या सब ये सॉल्व होने के लिए उनके साथ घूम रहा है। और हमारा मेलघाट में कि नहीं लाइन नहीं आता और नेटवर्क नहीं रहता और पानी का बहुत दिक्कत है और बच्चों को पढ़ाई का जिला परिषद स्कूल में गुरजून में नहीं रहता और बहुत मुझे समस्या है कैसा उनके नहीं स्कूल में बराबर टीचर नहीं रहता और एक भी टीचर नहीं रहता बाकी दिन तो। और नेटवर्क तो ऐसा है कि नहीं एक दिन आ जाता नेटवर्क और महीना भर पूरा बंद ही रहता नेटवर्क। बीएसएनएल का नेटवर्क है सिर्फ नाम के लिए लगा है नेटवर्क। और लाइन तो ऐसा है कि लाइन है चालू है कंटिन्यू चालू है लाइन लेकिन कंटिन्यू चालू है केबल में और घर में मीटर ही नहीं है तो घर पूरा अंधेरा लगता है। बच्चों को इस पे सोल्यूशन निकालेंगे।
और बच्चों भाऊ को हम ये बोलना चाहते हैं कि इसके सोल्यूशन निकाले और सब घर घर में मीटर दिलाए हमारे लिए और सब घर में रोशनी कराए बोल। बच्चू भाऊ जसे चिखलदऱ्यात सध्या आल्यात, तुम्ही जर गर्दी पाहत असाल तर लोकांची आता वज्जर गर्दी होऊन राहिली। मेळघाटाच्या कान्याकोपऱ्यातून लोक एकत्र येऊन बच्चू भाऊला ऐकायसाठी येऊन राहिले। म्हणजे चिखलदऱ्यात असा म्हणजे कोणतंही मोठं नियोजन नसताना बच्चू भाऊनं असा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला तुम्ही जर पाहत असाल तर जे आदिवासी बांधवात याचा असा मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिसत आहे। हा जो सभा मंडप आहे, हा सभा मंडप पुराच्या पुरा या ठिकाणी भरला आहे। म्हणजे जे पायदळ यात्रा सलोण्यापासून चालू झाली होती चिखलदऱ्यापर्यंत, त्याचा आजचा हा समारोपीय असणारा कार्यक्रम बच्चू भाऊले उदंड प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे इतकं मात्र नक्की। घनश्यामभाऊ भेटे आहेत। घनश्यामभाऊ म्हणजे बच्चू भाऊच्या सोबत पूर्ण पायदळ जे पदयात्रा आहेत सहभागी होते। कोणत्या प्रकारचा अनुभव आला, कोणत्या प्रकारचा लोकांचा प्रतिसाद आणि लोकांच्या समस्या कोणत्या प्रकारच्या तुम्हाला प्रकर्षाने दिसल्या? समस्या कोणत्या दिसल्या नाही असं तुम्हाला विचारायला पाहिजे। समस्या एवढ्या झाल्या इथं की आता त्या समस्या पाहिल्यावर असं वाटलं सरकार क्या समस्या सुलझाए, सरकार यही समस्या आहे। इतके वर्षाचं इथलं विदारक दुःखचित्र आणि पाण्यासाठी आता कालच महिला दिन साजरा झाला आणि सगळ्या राजकीय पक्षानं मोठमोठ्या सामाजिक संघटनांनं इथं महिला दिन साजरा केला। पण सगळ्यात दुःख इथं महिला दिनाचं त्या दिवशी महिलेलेच होतं की 5 किलोमीटरहून पाणी, एका हातात कळीवर घेतलेलं पोर आणि पायात नसलेली चप्पल हे बरंच काही सांगून जाते। आदिवासीच्या दुःखावर, त्याच्या वेदनेवर, त्याच्या चिंतेवर, त्याच्या काळजीवर सिनेमासृष्टीत, साहित्यिक क्षेत्रात लेखकाईनं लेखन, चित्रपट, चित्र काढून विकून लाखो करोडो रुपये कमावले, पण त्याच्या खिशात 1 रुपया शिल्लक ठेवला नाही। त्याच्या खिशात क्रय शक्ती आली पाहिजे आणि त्यालाही सामाजिक दृष्ट्या प्रतिष्ठेनं जीवन जगण्याचा अधिकार आहे। यासाठी हे संघर्ष यात्रा ही नुसतं प्रश्न घेऊन नाही, ही उत्तर देणारी संघर्ष यात्रा होती, हे जबाबवाली संघर्ष यात्रा थी। कारण की गेल्या 3 दिवसात वन विभाग, पाणी पुरवठा विभागानं जवळपास मुख्य 4 मागण्या मान्य केलेल्या आहे। उर्वरित मागण्याच्या पूर्ततेसाठी आज मंत्री महोदयाची भेट आहे, तेव्हा असा एक आशेचा किरण आहे। आणि या 9 दिवसात संपूर्ण आदिवासी क्षेत्रातून, मेळघाटातून प्रचंड सगळ्या लोकांचा, विशेषतः युवा शक्तीचं आणि महिला शक्तीचं प्रचंड समर्थन या यात्रेला होतं आणि प्रत्यक्ष बच्चू भाऊ या यात्रेत जवळपास 150 किलोमीटरपेक्षा जास्त पायी चालले। त्याच्या पायावर, पूर्ण शरीरावर त्या पायी चालण्याच्या वेदना आजही तुम्हाला जर निरखून पाहिल्या तर स्पष्टपणे जाणवते आणि त्याच्या बोलण्यातून आज प्रचंड संताप व्यक्त झाला। मी म्हणतो की पिवळा झेंडा फळकला, आदिवासी भडकला, पण त्याच्यापेक्षा जास्त बच्चू कडू तिथे भडकलेले आहे। त्यांनी त्याचा संताप जवळच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। तो एक आदिवासी बांधव मुले या ठिकाणी भेटले। भाऊ क्या समस्या है तुम्हारे इधर? हमारे मेळघाट में जो महिलाओं को डिलीवरी का पैसा एक भी नहीं मिलता, शासन ही खा जा रहा है। वो कागज पूर्तता करने के बाद में भी पैसा आ ही नहीं रहा, वो कहाँ जा रहा वो पैसा। शासन बोलते अपने ये कुपोषण मुक्त करो, लेकिन कहाँ कुपोषण मुक्त हो रहा है? ये पैसा शासन खा रहा है या कौन खा रहा है, उसको कुछ पता नहीं चलता। कि दवाखाने में जाते बोलते पैसा आएगा, लेकिन अभी तक पैसा आ ही नहीं रहा। 4-5 साल हो गए, ये पैसा कहाँ जा रहा है?